सावळी विहीर येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या कामाची डॉक्टर सुजय विखे पाटील व धनश्रीताई विखे पाटील यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी. राहता शिर्डी विधानसभा मतदारसंघातील सावळी विहीर ता राहता येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नूतन इमारतीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. या कामाची सद्यस्थिती आणि गुणवत्ता जाणून घेण्यासाठी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनी प्रत्यक्ष कार्यस्थळाला भेट देऊन सखोल पाहणी केली. यावेळी त्यांनी कामाच्या दर्जाबाबत काही त्रुटी ओळखून संबंधित ठेकेदाराला तातडीने सुधारणा करण्याचे आदेश दिले. सावळी विहीर आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या पशुधनासाठी हा दवाखाना अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या इमारतीचे काम शास्त्रोक्त पद्धतीने आणि दर्जेदार व्हावे यासाठी विखे पाटील यांनी कामाचा आढावा घेतला. पाहणीदरम्यान त्यांनी सुरू असलेल्या बांधकामाचा दर्जा, कामाची गती आणि भविष्यातील नियोजनाबाबत सविस्तर चर्चा केली. पाहणीदरम्यान डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी संबंधित ठेकेदाराकडून प्रकल्पाच्या मूळ आराखड्याची माहिती घेतली. यावेळी बांधकामात काही तांत्रिक त्रुटी आणि अंमलबजावणीतील त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. शासकीय निधीतून होणारी कामे ही जनतेच्या हितासाठी असतात, त्यामुळे कामाच्या दर्जात कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही, अशा शब्दात त्यांनी ठेकेदाराला सुनावले. या त्रुटींवर सविस्तर चर्चा करून त्या तातडीने दुरुस्त करून काम विहित मुदतीत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या. पशुपालकांसाठी आधुनिक सोयी सुविधांचे नियोजन. ग्रामीण भागातील अर्थकारण पशुपालनावर अवलंबून आहे, त्यामुळे हा पशुवैद्यकीय दवाखाना आधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असावा असा मानस डॉक्टर विखे पाटील यांनी व्यक्त केला. केवळ इमारत उभी न राहता ती पशुवैद्यकीय उपचारांसाठी तांत्रिकदृष्ट्या सक्षम असावी यावर त्यांनी भर दिला. याप्रसंगी रणरागिणी महिला मंडळाच्या अध्यक्षा धनश्रीताई विखे पाटील यांनीही कामाच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त करतानाच महिला पशुपालकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या सुविधांबाबत चर्चा केली. न्यूज या पाहणी दौऱ्यावेळी स्थानिक पदाधिकारी, ग्रामस्थ आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. विखे पाटील यांनी घेतलेल्या या आक्रमक भूमिकेमुळे आता पशुवैद्यकीय दवाखान्याचे काम अधिक दर्जेदार आणि वेळेत पूर्ण होईल अशी आशा परिसरातील शेतकरी व्यक्त करत